काकांवरती आणि मावशींवरती प्रेम करणाऱ्या या आणि मावशींवरती या ठिकाणी त्यांना थोडं स्वागत करतो. आता काकांविषयी बोलायचं म्हणजे थोडंसं अवघड आहे. एक काकांकडून भेटायचं आणि त्या चॉकलेटसाठी मी पायी काकांना डबा द्यायला लेखा करायला जातो. म्हणजे खरं तर मला आजच्या या अधिष्ठचिंतन सोहळ्याप्रसंगी एवढं बोलावंसं वाटतं की माझ्या वडिलांनी मला जन्म दिला. या जगात ही सुंदर जग पाहण्याची संधी दिली, परंतु या सुंदर जगात कसं करायचं हे एक अनेक विषय आहे की कोरोनाच्या या महामारीमध्ये काकांना मिळालेले बोनस आयुष्य, हे बोनस आयुष्य काकांना भगवंतांनी काकांना हे बोनस आयुष्य दिलेले आहे. आदर्श जीवन कसं करावं, आदर्श जीवन कसं करावं हे काकांकडे बघून आम्हाला शिकायला मिळतं की जीवनात अनेक लोक जगतात, अनेक लोक पैसे इतका त्यांचा संघर्ष आहे त्याची मी साक्षी आहे. मामांना पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देते. त्यांना उत्तम आरोग्य आणि उलट आयुष्य लाभो ईश्वर चरणी प्रार्थना करते. वादविवाद करण्यापेक्षा त्यासाठी जमलो आणि आता तयार केल्या दिसत आहे. पुढे सरकार समाजामध्ये सुसंस्कृत संपन्न त्यांचा परिवार मी त्यांना आमच्या सर्व नातेवाईकांच्या वतीनं बघा त्यांना नातेवाईकांचा खूप मान असणार होतं. प्रत्येक नातेवाईकांच्या सुखदुःखामध्ये त्याच्यामुळे त्यांना समाजामध्ये एक मानस असणार होतं. अशा जातीचा कर्तव्य पूर्ण होणार खूप आनंदाचा क्षण आहे आणि हा क्षण म्हणजे सर्व मुलं आम्ही अनकम्फर्टेबल गोष्ट आहे. आपण आपल्या मुलांचे आणि आपल्या स्वतःचे वाढदिवस रेग्युलरली आपण सेलिब्रेट करतो, केक कटिंग करतो, सगळ्या गोष्टी करतो. त्याच्यासाठी या गोष्टी थोड्याशा त्याच्या पायरीला कमी असतात आपल्याकडे. तर तसंच हा कार्यक्रम करण्याचं ठरवलं. त्यासाठी त्याचं नाही हो नाही असं होतं, पण आम्ही ठाम होतो की हा कार्यक्रम करायचा. तर त्यांच्या आयुष्याबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांचे जे अनुभव हे ते स्वतः सांगू शकतात. त्यांचे अनुभव आमच्यापर्यंत आलेले आहेत, पण त्यांच्या स्वतःच्या अनुभवामध्ये त्यांच्यापेक्षा चांगलं कोणी सांगू शकत नाही. तर थोडक्याच गोष्टी सांगतो की माझ्या जन्मापासून आणि आत्तापर्यंत तसं पाहिलं तर प्रत्येक आई वडील आपल्या मुलांसाठी करतात, सगळेच करतात. कुठले आई वडील म्हणतात की ते आपल्या मुलांसाठी काही करत नाही किंवा कमी करतात. सगळे आई वडील जीवनाचा दान करतात, मेहनत करतात, काबाड कष्ट करतात आणि आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यावं, पुढे जावं
किंवा बिकट परिस्थिती असली तरी कायम माझ्या खांद्यावर हात ठेवून मला त्यांनी सपोर्ट दिला. ते आर्थिक असो, मानसिक असो किंवा कोणतीही परिस्थिती, त्यामुळे त्यांनी मला कधीच फसू दिलं नाही. आणि त्यासोबतच आमच्या पूर्ण परिवाराला कधीच त्यांनी फसू दिलं नाही. आणि त्यासोबतच आईने तेवढंच वाटत होता जेवढा वडिलांचा, मी म्हणतो वडिलांपेक्षा जास्त आईचा वाटा होता. कारण की भारतीय कुटुंब म्हटलं तर पुरुष हा कामानिमित्त बराच वेळा घरात नसतो आणि स्त्री ही फेमिनिस्ट असते. तर फेमिनिस्टचं काम त्याने खूपच चांगल्या प्रकारे निभावलं आणि त्यातूनच मी डॉक्टर बनू शकलो, वाईट फिजिओथेरपिस्ट आणि भाऊ ऑपरेशन बनवू शकलो. तर यामध्ये खूप कष्ट आणि मेहनत त्या सगळं आहे आणि त्याचे किती पण आभार मानले तर कमीच आहे. तरी असे आईवडील मला पुढच्या जन्मातून भेटावे अशी ईश्वराची प्रार्थना करतो. या ठिकाणी आज कलाकारांना सत्कार करशील आमचे मोठे पाहुणे आदरणीय दादा यांचं या ठिकाणी 75वा अमृत महोत्सवी या ठिकाणी साजरा होत आहे. खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं आता मी आता इतक्याच चालत असताना मला माहित नाही, पण जर त्यांचा जीवन परिचय जर सांगायचा म्हटला एकदम कर्तव्य प्रश्न पण इको कधी करते त्यांचा प्रवास जर म्हटला आज 75 साजरी करतोय तर या 75 वर्ष होण्यामागे त्यांचा जो खरतर प्रवास आहे खूप मोठा आख्यायिक आहे. 50 आणि 50 नाशिक बघितलं तर फार अवघड परिस्थिती होती. त्या परिस्थितीमधून त्या कष्टातून त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं, नातेवाईकांना सर्वांना भावांना केलं, सर्वांना लक्ष दिलं आणि हा प्रवास त्यांनी कारण पप्पांना थोडा मेमरीचा इश्यू आहे. पण ते त्यांना पूर्वी कसं वाटतं त्यांनी कसं दिवस काढले, ते कसं नाशिकमध्ये आले, त्यांना नोकरी कशी मिळाली, त्यांना कोणी कोणी साथ दिली ते इतकं ते सांगायला लागलं की प्रत्येक वेळेस डोळ्यातून पाणी येतं. आणि म्हणूनच त्याचं आपल्याला कुठेतरी त्यांना काहीतरी आउटपुट द्यायचं होतं, त्यांना एक आनंद द्यायचा होता. म्हणून आम्ही भावंडांनी ठरवलं की आपण त्यांचा हा सोहळा करू आणि त्यांना त्यांचा मित्र परिवार नातेवाईक ते त्यांना आम्ही त्यांच्या मित्रांचाच विचार केला. पण आम्हाला कारण त्याला थोडा मेमरीचा इश्यू झाल्यामुळे बरीच नावं त्यांना आठवत नव्हती. पण जेवढी आम्हाला आठवली तेवढ्यांना आम्ही निमंत्रण दिलं आणि तुम्ही सगळ्यांनी पण इथे येऊन त्याच्यात सहभागी झाला. आणि मला सगळ्यात जास्त आनंद मला होतोय कारण मला असं वाटतं सगळ्यात जास्त प्रेम त्यांचं माझ्यावरच होतं आणि आहे पण. आणि मला खूप चांगलं वाटतं ॲक्च्युली त्यांना हे सगळं बघायला मिळतंय. आणि थोडं पंच्याहत्तरी म्हणजे खूप मोठी गोष्ट असते की आणि अजूनही ते तेवढेच स्वीट आहेत, बाकी गोष्टी सोडल्या तर ते वाईट चांगले आहेत होते. आणि असंच त्यांनी कायम राहावं, असंच आईला साथ द्यावी. खरं तर आईचं तर ऑपरेशन झालं, खरं तर त्यांनी आईला सांभाळायला पाहिजे होतं पण आईच त्यांना सांभाळत होती. गोळी आणि पाणी आणि म्हणजे ते आपले जसे काय जसे आधी होते त्यांच्यासाठी काहीच बदललेलं नाहीये. कोविड काळामध्ये त्यांना खूप जास्त प्रॉब्लेम झाला मेंटली. पण ते जे 15 दिवस होते कोविडचे ते त्यांना काहीच आठवत नाही. म्हणजे आम्हाला सगळ्यांना आठवत आहे, म्हणजे आम्हाला असं वाटतच नव्हतं की आमचे पप्पा परत येतील. तर पण ते त्याच्यात बरे झाले, ते आले कारण दोघं एकाच ॲडमिट होते, आम्ही डिस्टर्ब होतो पण ते आले त्याच्यातून बाहेर. थोडे वेगळे पप्पा बघायला मिळाले कारण आधी त्यांचं वागणं खूप वेगळं होतं, आता खूप बदललंय. खूप लहान मुलासारखे वागतात तर आई खूप सांभाळून घेते त्यांना आणि असंच त्यांनी एकमेकांना साथ देत तुमचं आयुष्य जगावं. आणि त्यांच्या अजून त्यांच्यासाठी 80, 81, 90 त्यांनी काम करावी अशी मी भगवंताची प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द संपवते. हॅपी बर्थडे पप्पा. आता
त्याबद्दल प्रथम मी विप्लवातर्फे आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आणि आभार मानतो. दुसरं असं की एकनाथ दादाबद्दल काय बोलायचं, एकनाथ दादा म्हणजे आम्ही फार लहान होतो आणि आतापर्यंत म्हटलं की एकनाथ दादा हे जर आले असतील इतके पुढे तर त्याच्या मागे तुम्ही साथ की वहिनीची याने अगदी जवळून बघितले. वहिनीने खूप काबाड प्रयत्न केले, खूप यात्रा सर केल्या आणि आज हा दिवस आपल्याला हा सोनेरी दिवस बघायला मिळत आहे. एकनाथ दादामध्ये नेहमी आमच्या अण्णांच्या सानिध्यात राहायचे. लहानपणापासून अण्णांचं सानिध्य त्यांना मिळालं आणि म्हणून एकनाथ दादांमध्ये कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व हे तिघं त्यांनी अतिशय आनंदकडून घेतले आणि त्याच्यावर वाटचाल केले. ते नाशिकला आले. नाशिकला आल्यानंतर त्यांना फेरे दादा, मूर्छन मोठी अशा महान चांगल्या चांगल्या व्यक्ती मिळाल्या. त्यांच्या सानिध्यात राहून त्यांनी आपला परिवार, नोकरी हे सगळं सांभाळून आज इथपर्यंत आले. याच्यामध्ये पैसा किती कमावला याच्यापेक्षा एकनाथ दादांनी जे त्यांच्याकडून मिळालेलं प्रेम आहे ते कधी शब्दात वर्णन करता येणार नाही. हे सर्व शब्दातीत आहे. त्यांनी आणि वहिनीने आपल्या कुटुंबावर खरं म्हणजे एवढं निरक्षर दोघं शिकलेले नसताना आपल्या घरात सरस्वती आणली आणि सरस्वती बरोबर लक्ष्मी जेव्हा नांदायला लागते ते खरं दोघं दाम्पत्याचं आमचं लहानपण त्याच्यावर गेलं एका भावावर आणि अतिशय प्रामाणिकपणे म्हणजे ड्रायव्हर म्हणून तो काम करायला आला. ड्रायव्हर म्हणून काम करायचा पण कधी आम्हाला असं फरका असं तरी वाटलं की आपण घरातला एक घटक म्हणून त्यांनी काम केलं. आणि आता जसं नोकरीचं टायमिंग असतं की सकाळी 9 ते 5 काम केलं, 9 ते 6 काम केलं, त्यावेळेस असं काही होतं. आणि एखाद्या पुढाऱ्याकडे काम करायचं म्हणजे 24 तास आणि 365 दिवस ते काम म्हणजे गावात असायचं. आमकडे जायचं, कुठे तिकडे जायचं, घरात काम, फॅमिली असं दिवसेंदिवस हप्ता महिन्याभर काम राहायचं. तर तरी ह्या माणसाने कुरकुर केलेली आणि अतिशय प्रामाणिकपणे निष्ठेने त्यांनी आमच्याकडे अनेक वर्ष काम केलं. त्याच्यानंतर महानगरपालिकेमध्ये सोडून मिळाली. जेवढे काय होते महानगरपालिकेचं ऐकलं, जेवढे घराकडे आमचे स्त्री परिषदाचे तुम्ही त्यांनी शब्द टाकला किंवा अतिशय प्रामाणिक चांगला होऊन मनुष्याला तुम्ही महानगरपालिकेत निवडून दिला आणि त्याचं रिकमेंडेशन झालं. जेवढी परवानगीला ताबडतोब महानगरपालिकेत नोकरी दिली. महानगरपालिकेत सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे काम करतात. आता आमच्याकडे त्याची नोकरी सोडून जवळपास 30 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला, 30-35 वर्ष काळ झाला. पण आजही 35 वर्षानंतर त्याचं आमचं फोटो वळण होतं, त्याचं आमचं घरी राहिलेलं होतं आणि तो आमच्या तोडून गेला आहे किंवा आता आमच्या संपर्कात असं कधी होत नाही. तर कधी आठवडा फोन करतो, विशेष काय चाललं, कुठे तुम्ही काय चाललं. आता त्याचा मुलगा सागर त्यांनी मनमाड गावाकडे ऑफिसरला गेलो होतो. त्याच्या अनेक चांगल्या वाईट प्रसंगाचा आमचं मोठी मुलगी हे साथीदार आहे आणि त्यांनी खूप कष्ट करून मुलाला MD डॉक्टर नेत्ररोग बंद केलं. त्याच्या अजून पण त्यांनी त्याची सेवा केली समाजाची. जिथे जिथे काम केलं प्रामाणिकपणे काम केलं. तसंच सागरच्या अजून सुद्धा याच्यापेक्षा मोठं काम होईल असं मला पूर्ण खात्री विश्वास आहे. त्याचं जे काही आता 75 वर्ष आहे तर उत्तम आहे. म्हणजे त्याला आयुष्यमान त्याच्या अजून असंच पुढे सगळ्यांचं जन्माने सांभाळून ती जोडून बांधू शकतो. शुभेच्छा देते. जसं त्यांच्या लग्नाच्या 50 वाढदिवसात मी तिथे लोकांना शुभेच्छा देते. आता पप्पांबद्दल सांगायचं म्हणजे माझा आणि त्यांचा स्वभाव एकदम सारखाच आहे. म्हणजे आमचे
खूप खूप छान आहे त्यांचा. घरात जरी काही कमी पडेल, कमी असो किंवा काही ओळख केलेली असो, ती थोडी प्रिपेअर करणे म्हणजे फार खूप हे कोणाला काही त्रास होऊ देऊ नये हे खूप चांगला गुण आहे. आणि आजी आई त्या पण म्हणजे खूप सांभाळून घेतलं त्यांनी. घरात काही चालू असेल ते पण शांत बसून ते सगळेच छान बनवते. आणि विशेष म्हणजे माझ्या सासऱ्याची स्वभाव एवढा चांगला आहे की मी माझ्या नवऱ्याला पण करायला वेळ म्हणत असते, आपल्या तिच्या वडिलांकडून काहीतरी शिकायला. एवढंच सांगू इच्छिते आणि त्यांना पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आयुष्य राहो ही माझी विनंती. त्यांचं नाव एकनाथ, त्या एकनाथ शेवटी नाथ लावलं जोडलं, त्या नाथालाच नाथ आहे. आता विलास भुते साहेब, मला त्यांचं नाव मी ऐकलेलं होतं, त्यांना बघितलेलं नव्हतं प्रत्यक्षात, पण ते आज इथं उपस्थित झाले, आवर्जून आले. सर्वात सांगायचं म्हणजे ते इथं आले म्हणजे त्यांनी सतत त्यांचं नाव घेतलेलं आहे, तर त्या माणसाने मला फार मदत केलेली, पण ती व्यक्ती आपली बघितली म्हणजे ही यांच्या कामाची पावती. यांचा स्वभाव एकदम भोळा, निर्मळ मनाचा. मी बरेच वेळेस बघितलं, मला जर माझ्या फोर व्हीलरचं काही किरकोळ काम असेल, मला जेवढी कळकळणी तेवढी कळकळ त्यांना असायची. मी जर त्यांना रात्री 8 वाजता फोन केला, सकाळी 8 वाजता येऊन असायचे आणि चला गाडीचं काम करायचं. माझ्या मुलांना क्लासला नेण्यासाठी आमची समस्या फार होती. मुलांची आई पण काम करते, मी पण काम करतो. आम्हाला जेवढी कळकळणी त्यांचा फोनाची यायचं सांगायचे, प्रमाणाला घेऊन जायचे का, कधी घ्यायचं का, मी घेऊन जातो. सांगायचं तात्पर्य हे जे लोक उपस्थित आले ते लागून आले की त्यांच्या कामाची पावती आहे आणि त्यांना तेवढे नाच लावलं ना, ते नाटक आहे. बेटा छाती जवळ झाला. लक्ष्मी आली ती जयश्री उपाणे, त्यांच्या मनुजा उपाणे. हो नीट उभे राहा. मी दोघं बहिणींना विनंती करेन की त्यांनी संपूर्ण परिवाराने जॉईन करायचं आहे. या पुढे या दादा, पुढे या जरा. बापू दादा या पुढे. हे ताई तुम्ही इकडे या. खूप सुंदर दृश्य आहे. सगळं कुटुंब आज या कार्यक्रमानिमित्त एकत्र आले आहेत. सगळे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र आहेत. सगळ्यांनी शुभेच्छा द्यायच्या आहेत. सुंदर दृश्य आहे, खूपच सुंदर. सगळ्यांनी आता सेल करायचंय. पूर्ण मुंबई कुटुंबाने आणि खांडेकर कुटुंबाने सेल करायचंय. आपण केक कटिंग ऑप्शन करतोय. ताई पहिले औषध करून घ्या. दिदी इकडे या, इकडे या. ताई 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 पाचही सुवासिनी दिसल्या पाहिजे. थोडं मागे थांबा थांबा. या मागे या मागे या मागे. बाई बाई तुमचा हात येतो मागे. हो हो आई डोक्याला हात नका लावू. हे ताट ए आहे तो ना हार आपल्याला. हार असा नको करू बेटा. ते ठेवून
तिकडे सरका हाडाला हात लावा नीट छातीजवळ हाडाला हात लावा ना मॅडम इकडे सगळे कुकळे परिवार टाळ्या वाजवा सगळ्यांनी हे ताई भरव ना एक जोडीने भरवा मॅडम एक मिनिट थांबा ही जोडी झाली आई पुढे सरका जरा हे बाळ हे दादा आई पुढे सरका आता एक तुमच्या फॅमिलीचा फोटो काढा सागर तुम्ही भरवा ना बाबांना ताई आई नाही भरवा इकडे बघा चला उभे राहा फोटो उभे राहा एक ग्रुप फोटो घेऊ आई पुढे या